धनसुखलाल, हट, कुटुंबावर जाऊ नका, नाहीतर चांगला परिणाम होणार नाही. मला काहीतरी करावं लागल. मी ह्या लोकांनी चांगलं ओळखतो. माझे शेजारी स्वतःहून काही करो का न करो, हे लोक जाऊन त्यांना भडकवतील आणि त्याने जर माझ्या कुटुंबाचा जीव घेतला तर हे लोक जाऊन तिथं लोकांनी भडकवणार आणि त्या लोकांना माझ्या बायका पोरांना आग लावली आणि माझं घर जाळलं तर मला जावं लागल. काका तुम्ही काय करणार? काका आम्ही बी येतो तुमच्या संग. नाही नाही नाही, तुम्ही लोक येऊ नका. मी स्वतः काहीतरी करतो. तुम्हाला माझी शपथ आहे, माझ्या मागे येऊ नका. काका तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्ही माझ्या मागे येऊ नका. भीम, आता काका काय करतील माहित नाही. आता बाबा याबद्दल बी बोलणार नाहीत. काय करायचं? आंबेडकर गुरुजी संग बोलूया. चल चल. याला शिवरे, चप्पल शिवायला असे देतात का? अरे तुला चप्पल काय आरतीच्या ताटात देऊ का? अरे जोडे चप्पलच सुधरवतो ना, काही भिक्षुकी तर करत नाही ना की तुझ्या पायाचं तीर्थ घेऊ. लवकर कर रे जरा. हे बघा, मी इथे फक्त हिशोब बघतो, शिवायचं काम दुसऱ्याच आहे. आनंद, आनंद, आनंद. वय संदेश दादा इथं आहे. आनंद, जरा ही चप्पल शिवून दे. संदेश दादा, म्या जरा भीम संग आंबेडकर गुरुजींकडे जात होतो तर. गुरुजींकडे जाऊन काय व्हॉइस रॉय नाही होणार आहेस तू. आणि इथे काम कोण करणार मग? अरे तुम्ही असं काय बोलताय? आनंद दादा तू काम कर, मैं एकलाच जातो ना. पण भीम. आनंद दादा तू काम कर. दाखवा काय शिवायचं आहे. ती चप्पल शिव जरा. तुझा जोडीदार तर अशी शान दाखवतोय जसा कुठला तरी जागीरदार असेल. अरे असे डोळ्या वटारून काय बघतोयस? जोडे सुधरवण्याच्या दुकानात बसलायस ना. तुझी नजर ग्राहकांच्या पायाशी असायला हवी, वर नाही. अहो काका जाऊ द्या ना, म्या शिवत आहे ना. जेव्हा पहिल्यांदा तू माझा जीव वाचवला होता तेव्हापासून तू मला आवडतोस, पण तू काही बोललासच नाही म्हणून मीही गप्प राहिली. राणीचं जेवण बनवून झाल्यावर मी तिथं परत जाईन. मला जे काही विचारायचंय त्याचं उत्तर त्यांना द्यावंच लागेल. हे घ्या, जेवण करून घ्या. इतका वेळ लागतो का जेवण आणायला? तुम्ही असं का बोलत आहात? बनलं तर आहे ना, आणि थोडाच तर उशीर झालाय, त्यात काय बिघडलं? थोबाड चालवतेस तू? अरे संदेश दादा, कशापायी वरडता तुम्ही? जेवण आलाय तर जेवून घ्या ना. अस्पृश्य शेवटी अस्पृश्यच असतात. जर माझ्या पत्नीने असं काही केलं असतं ना तर तिला ठिकाणावर आणलं असतं मी. कसा पुरुष आहेस तू? तुझी बायको देखील तुला सुनावून चालली गेली. अव काका, तुम्ही का नवरा बायको मंदी घुसता? तुम्ही तुमच्या बायकोला माणूस नाही जनावर समजता, तर समध्यानी तोच विचार करायचा का? यानं समाज मोठा नाही होत काका, माणूस की लहान होते. ए गप्प बस. आता तू मला शिकवशील? हे घ्या. किती झालेत? एक आणा. यांना द्या. जोडे शिवण्याचं काम करतो ना, याचा अर्थ हा नाही की जोडे डोक्यावर ठेवायला हवेत. याच प्रकारे स्त्री देखील असते, तिला डोक्यावर बसवू नये. काका, त्याच बायकांची पूजा करतात ज्यांना तुम्ही डोक्यावर चढवण्याची गोष्ट करत आहे, आणि तुम्ही स्वतः पण देवीच्या मंदिरात जाऊन रोज फुलं आणि कुंकू चढवतात, आणि घरच्या देवीला पायातला जोडा म्हणतात. अव लाज वाटायला पाहिजे असा विचार करायला पण. संदेश दादा, तुम्ही काय विचार करत आहे? हे लोक असेच असतात. स्पृश्य समाज नारा लावत असतात आणि विचार यांचे लई छोटे आहेत. अस्पृश्य शेवटी अस्पृश्यच असतात.
जर माझ्या पत्नीने असं काही केलं असतं ना तर तिला ठिकाणावर आणलं असतं मी. कसा पुरुष आहेस तू? तुझी बायको देखील तुला सुनावून चालली गेली. संदेश दादा, माफी पण मागून घे. वहिनीला वाईट वाटलं असल. आज हिला धडा शिकवतो. गुरुजी, गुरुजी, गुरुजी. काय झालंय भीमराव? तू तू इतकं बावरलेलं काय आहेस? गुरुजी, मी काय करू? मला काय बी समजत नाही आहे. तू अरे मला काय झालंय ते तर सांग. गुरुजी, तुम्हाला चायवाल्या काकाचं प्रकरण ठाव आहे ना? ते त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी ठाव नाही काय काय करायला गेले आहेत. मला वाटतं त्यांच्या हातनं काही चुकीचं घडू नये आणि मला वाटतं का तुम्ही त्यांचं मार्गदर्शन करा. मला काहीतरी सुचवा ना. आणि म्या या प्रकरणात बाबांची बी मदत घेऊ शकत नाही, कारण बाबांना असं वाटतं का म्या चायवाल्या काकांच्या प्रकरणात पडू नये. बरं भीमराव, मला हे सांग, कालपासून आत्तापर्यंत तू किती वेळ अभ्यास केलायस? बोल. काय बी नाही. पण का गुरुजी? बरं मला हे सांग, तू स्वतःच्या जीवनात सगळ्यात जास्त महत्व कुठल्या गोष्टीला देतो? अभ्यासाला. आणि तू त्याच शिक्षेपासून दूर होत चाललायस. असा तू हळूहळू दूर होत गेलास तर एक दिवस पूर्णपणे दूर होशील रे. आज हिला चांगली अक्कल आली असेल. अहो संदेश दादा, माफी मिळाली का? वाटतं नाही भेटली. चेहऱ्यावर आनंदच दिसत नाही आहे. संदेश दादा, रागात जेवणाला चव नाही येणार. म्हणजे राणीचं जेवण बनवून झालंय. हे काय झालं तुम्हासनी? काय नाही. तुमच्या नवऱ्याने मारलं? त्याला जाऊन विचारतो म्या. तुला माझी शपथ आहे, तू कुठेही नाही जाणार. बाळा, तू जा इथून. जर तुला इथे कोणी बघितलं तर? काय फरक पडत नाही मला. आता तुम्हाला माझी शपथ आहे. तुम्ही काय बी बोलायचं नाही. शांतपणे इथे बसून राहा.
आता तुम्ही आराम करा, म्या जातो. बाळा, आपण जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा तू मला मागणी का घातली नाहीस? कमीत कमी मी त्याच्यासोबत तर असती जो माझ्या जखमेवर फुंकर घालतो, ना की त्याच्यासोबत जो मला मारतो. गुरुजी, मला काही समजलं नाही. हे बघ भीम, तू इतरांना मदत करू इच्छितो ही चांगली गोष्ट आहे, पण तू हेही लक्षात ठेवलं पाहिजे की आपण दुसऱ्याच्या कर्तव्य क्षेत्रात शिरून काही चुकीचं तर नाही करत आहोत ना. त्याच्या प्रत्येक निर्णयात त्याच्या बरोबर उभं राहणं आणि आपल्या अभ्यासाचं नुकसान करून घेणं हे चुकीचं आहे भीमराव. पण गुरुजी, तुम्हीच शिकवलं होतं ना का दुसऱ्याप्रती सहानुभूती ठेवली पाहिजे म्हणून, आणि दुसऱ्याच्या सुख दुःखात त्यांची साथ बी दिली पाहिजे. मग तुम्ही जे म्हणताय ते मला समजतच नाही आहे. त्या मजुराला बघतोयस? तो दिवसभर शेतात काम करतो, राबतो, श्रम करून थकून जातो. मी रोज त्याला येत जात असताना बघत असतो. कधी मी विचार करतो की त्याला मदत करायला हवी, पण मी करत नाही. माझ्या सांगण्याचा अर्थ एवढाच आहे की व्यक्तीला स्वतःची मदत स्वतःच करू दिली पाहिजे. चहावाल्याला देखील हक्क आहे की त्याने स्वतःच्या कुटुंबाचं रक्षण करावं. तो करू शकतो, त्याला तू ते करू दे. तू जाऊन आपल्या अभ्यासाकडे लक्ष दे, शक्तिवान बन, तेव्हाच तर मदत करू शकशील ना. तुला दुसऱ्यांसाठी जगायचं आहे ना, चांगली गोष्ट आहे, पण स्वतःच्या विकासाकडे लक्ष दे. एका मजबूत विशाल व्यक्तिमत्वासाठी तुला स्वतःची दिनचर्या अनुशासित ठेवावी लागेल. काळाचं संतुलन कसं ठेवायचंय याचा विचार करावा लागेल. भीमराव, हे कटू सत्य आहे. संसारात मदत घेणारी माणसं खूप आहेत, पण तुझ्या लहान वयाकडे बघता या सगळ्यासाठी तुला स्वतःच्या विकासाकडे देखील लक्ष द्यायचंय. नाहीतर चहावाल्यासारखी माणसं तुझ्याकडे मदत मागायला येत राहतील आणि तू त्यांची मदत करत स्वतःच्या अभ्यासाचं नुकसान करून घेशील. होय गुरुजी, मी हे ध्यानात ठेवीन, आणि हे बी ध्यानात ठेवीन का आपला विकास आणि दुसऱ्यांच्या परोपकारामध्ये संतुलन कसं ठेवता येईल ते. भीमराव, मला बऱ्याच दिवसापासून तुला एक गोष्ट सांगायची होती. आपल्याला सगळ्यात आधी हे शिकायला हवं की वेळेचं प्रबंधन कसं करायला हवं, कधी काय करायला हवं, कुठल्या गोष्टीला किती वेळ द्यायला हवा, हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हाच आपण स्वतःचा आणि समाजाचा विकास करू शकतो. हे बघ भीमराव, काम करण्यासाठी दिवसाचे फक्त 4च प्रहर असतात आणि त्या वेळेचा जो जसा उपयोग करून घेतो तो तसाच होऊन जातो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. होय गुरुजी, आजपासून मी माझ्या दिवसाचं 4ही प्रहराचं व्यवस्थित नियोजन करीन. मला तर तुझ्या संग रात्रंदिवस राहायचं आहे, प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी. तुला कळतंय तू काय बोलतोयस? काय बोलतोय म्या? बाळा, तू जे बोलतोयस ते असंभव आहे. तू हे विसरू शकतो, पण मी नाही विसरू शकत की मी विवाहित आहे. पर जर मनच आनंदी नाही आहे तर त्या लग्नाचा काय फायदा? बाळा, तू जा इथून, मला आता नाही बोलायचंय. नाही जाणार. बाळा, तू जा इथून. मला या जखमांपेक्षा जास्त त्रास तुझ्या इथे असल्याने होत आहे. राणी, तू बाकीच्या बायकांसारखी नाही आहे, जी नशिबावर विश्वास ठेवून आपलं पुढचं आयुष्य तसंच जगण्यासाठी तयार आहे. जर असं असतं तर विधवा असून सुद्धा तुझ्या मनात असं प्रेम उत्पन्न झालं नसतं. आणि यात तुझी चूक जरा बी नाही आहे. ज्याच्यामुळे तू आपलं आयुष्य पुन्हा जगायला लागली तो चांगला नाही निघाला. याचा अर्थ असा नाही की आयुष्यात तू स्वतःला पुन्हा संधी नाही देऊ शकत म्हणून.
सुखाच्या मागे आपण आयुष्यभर लागलेलो असतो. आणि मला माहिती आहे, आयुष्याला तिसऱ्यांदा संधी देण्याची हिंमत फक्त तूच करू शकतेस. प्रणाम महाराज. क्षमा करा महाराज, तुम्ही इतकं मनपूर्वक लक्ष देऊन काय वाचता आहात? ही एक यादी आहे त्या लोकांची जे आपल्या चहावाल्या मंगेश सारखे आहेत. त्यांच्याकडे जमीन तर खूप महागडी आहे, पण त्यांची पात्रता गाडीची सुद्धा नाहीये. त्या सगळ्यांना घेऊन आमच्या एका भक्ताने एक प्रस्ताव ठेवलाय. कसला प्रस्ताव महाराज? ज्या बी लोकांचं नाव ह्यात हाय त्या समद्यासनी म्या दम देणार. माझ्यापासून वाचण्यासाठी ते समधी महाराजांकडे येणार. मग महाराज आपल्या हिशोबाने त्या समद्यांच्या जमिनीवर कब्जा करणार. मला तर माझा हिस्सा मिळून जाणार. यात महाराजांचा पण फायदा आणि माझा भी. महाराज महाराज तो चहावाला मंगेश आपल्या कुटुंबाला घेऊन सातारा सोडून निघून गेला. एकाने सांगितलं की तो स्टेशनकडे टांग्यामध्ये बसून जात होता म्हणून. अरे हे तर खूप चांगलंच झालं. त्याला स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षा जिथे दिसली तो तिकडे निघून गेला. पण महाराज हे तर फार चुकीचं झालं. याने तर लोकांना वाटेल की तुम्ही त्याची जमीन ईश्वराला समर्पित केली आणि तो निघून गेला. याने तर तुमच्या विरुद्ध गदारोळ उठेल. लोकांची श्रद्धा कमजोर होईल. हो महाराज, आणि जर का असं झालं तर तुम्ही लोक खूपच भोळे आहात. खूपच सोपं आहे. गावात अशी बातमी पसरवा की काल रात्री चहावाल्या मंगेशने एक दुःखद स्वप्न पाहिलं. स्वप्नात साक्षात देवाने येऊन त्याला सांगितलं की तू आमच्या आणि महाराजांच्या विरोधात बोलण्याची हिम्मत केलेली आहेस, म्हणून तुला आणि तुझ्या कुटुंबाला या गावात राहण्याचा काही एक नैतिक अधिकार नाही. आणि म्हणून आता तू सहकुटुंब लवकरात लवकर हे गाव सोडून कुठेतरी दूर निघून जा. आणि जर नाही गेलास तर तुझ्यासोबत अजून काहीतरी वाईट घडू शकेल. त्यामुळे तो चहावाला हे गाव सोडून निघून गेला. आनंद बाय एक काम कर की जाऊन बाजारातून थोडी भाजी आण की. आत्या संध्याकाळी जाऊन आणीन ना. आता नाही चप्पल शिवून द्यायची आहे, लई गरजेची आहे. बाळा बाबा आणि जिजाबाई आगगाडीने येतच असतील. प्रवासातून आल्यावर भूक लागल म्हणून मी म्हणते की स्वयंपाक करूनच ठेवते. जा की बाळा घेऊन ये की पटकन. बरं. ही जिजाबाई तर रामजीची दुसरी बायको आहे ना, जी भीमरावाच्या वाढदिवसाला रागावून घर सोडून गेली होती. वय तीच आहे. एक सावत्र आई आपल्या मुलामुळे घर सोडून निघून जाते. तिच्या येण्यासाठी एवढी तयारी. जी येत आहे ना ती बाबांची दुसरी बायको आहे. आणि या नात्यानं आता जे बी तिच्यासाठी विचार करते ते बरोबर आहे. हे बघा तुम्ही आणि राणी बी रात्रीचं जेवण आमच्या बरोबरच करा. ये घे बाळा, हे पैक घे, हे घे. जा पटदिशी ये. हा वय मी जाऊन भाजी घेऊन येतो. लवकरच येईन. त्यानंतर ही चप्पल शिवतो. भीम, तोपर्यंत तू ही चप्पल शिवून दे. ते काय आहे ना, आनंदला जरा लवकर द्यायची होती. तुम्ही दोघांनी मला वचन द्या, या दुकानात तुम्ही कधी बी नाही येणार. आणि मला वाटत नाही की माझ्या पोरासनी अभ्यास सोडून
आमच्या कामामध्ये साथ द्यावी. मी तुम्हाला वचन देतो बाबा.